भोळेच माणसाचं काम करू शकतात. लक्ष देऊन ऐका बघा. ज्याच्या मनात कुठलं पाप नाही त्याला म्हणतात भोळा. सोप्या भाषेत ज्याच्या मनात कुठलंच पाप नाही त्याला काय म्हणतात भोळा. आता बघा भोळा वेगळा आणि गाभोळा वेगळा बरं का. आता गाभोळा म्हणजे माझ्यासारखा पूर्ण पिकलेलाही नाही आणि पूर्ण कच्चाही नाही, जो मधला असतो त्याला काय म्हणतात गाभोळा. हे गाभोळे काय करतात बघा, आपला ऐकतात आणि रडू रडू ऐकतात, पण समाजाला कसं सांगतात, हसून सांगतात. त्या आता समजा काही ऍक्सिडेंट वगैरे झालं काय म्हणतात, नाही रे असं कसं वेगळं झालं, जरा दमान चालू झालं. दुसऱ्याला काय सांगतात, आर ते पिलेलं होतं ना असं म्हणतात. हे का नाही म्हणजे हे गाभोळे. अशा गाभोळ्यापासून जर आपण सावध राहिलं पाहिजे. आणि बघा लक्ष द्या, आता आपल्या महिला मंडळ भारी आहेत. आपल्या महिला मंडळ काय म्हणतात, आणि तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको बरं का अशा म्हणतात. आणि ती सगळीकडे आधीच शेवटीच्याच कानावर येते. मग असं होतं. एवढे आपल्या महिला मंडळ भोळे आहेत, पण महिला मंडळ असं कुणाही जवळ आपल्या तोंडातलं उकळून द्यायचं नाही. अहो तर तुम्ही मसाल बाबा आम्हाला काय, आता प्रत्येक आपण आपलं समजा दुःख व्यक्त करतो प्रत्येकासमोर, पण प्रत्येकाच्याच खिशात हळदीचीच पुडी असेल काय सांगता येते का. आमच्या बंधू सरकेच्या खिशात मिठाची चटणीची असू शकते ना. म्हणून जरा सावध राहिलं पाहिजे बरं का. मग आता तुम्ही म्हणसाल आता आमच्या पोटात तर काही राहत नाही, आम्हाला सांगावंच लागते, मग आम्ही सांगावं कोणाजवळ. बघा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एका व्यक्तीजवळ सांगा, ते सांगतात सुमनू आणि शुद्धमती जो आनंद कुआनी अनन्य गती पैगा गोप्यतया प्रती चावळी जे सुखे. ज्याच्या मनात कुठलं पाप नाही त्याच्याजवळ आपण आपलं व्यक्त करून टाकायचं. विठाला विठाला विठाला. आता तुम्हाला जरा भोळा सांगते ऐका बघा. आता बघा एक महिला होती आणि तिच्या घरी पाहुणा आला. मग पाहुणा आल्यावर आपण काय करतो, त्याला नाश्ता पाणी करतोय का नाही, चहा करतो, पोहे करतो. मग तिने चहा केला, पोहे केले. मग पोहे केले, मग पाहुण्याला वाट लावायचं. आपल्याकडे वाट लावतात ना, वाट लावतात का, वाट लावतात पाहुण्याची. तेच म्हणलं, वाट लावत असतील तर चांगलंय, वाट लावत असतील तर मग काय सांगावं. आता हे पाहुणेच आहेत ना, म्हणून विचारी वाट लावतात का, वाट लावतात. वाटच लावतात ना आपल्याकडे, नाही मला माहिती वाटच लावतात ना. मग तिनंही त्या पाहुण्याला वाटी लावायला गेली. मग नेमका महाराज पाहुणा शेवटच्या पायरीवर पाय टाकायचा की तिनं काय केलं, तिचा 1.5 वर्षाचा पिंट्या होता, त्याला असा बारीक चिमटा घेतला. मग आता चिमटा घेतल्यावर लेकरू रडायलाच ना, हसल का, मग ते रडायला लागलं. मग रडल्यावर त्याची आई काय म्हणते, पिंट्या पाहुण्याला पैसे मागू नये. वा वा. मग आता पाहुण्याला काय वाटतं, लहान लेकरू पैसे मागायले, पैसे द्याव. मग पाहुणा काय करतो, खिशामध्ये हात घालतो, खिशामधलं पाकिट काढतो. पण दुर्दैवानं काय सांगावं महाराज, पाकिटात 50ची नोट नाही, 100ची नाही, 200ची नाही, डायरेक्ट 500ची होती. लाजकाचं पाहुणा लहान सहान तोंड करून 500ची नोट देऊन टाकतो. पाहुणा म्हणताय मी एका अभंगाचे 500 रुपये येतं. पाहुणा लाजकाचं ते देऊन टाकतोय. आणि मग पाहुणा ते पैसे देतो आणि पाहुणा निघून जातो. मग पाहुणा गेल्याच्या नंतर पिंट्याची आई काय म्हणते पिंट्याला, पिंट्या होती मागतील मम्मा मानते मम्मा दे इकडं पैसे दे म्हणती. मग पिंट्याला शान होता, पिंट्या पांघरीचा होता, पिंट्या नोट देतच नाही. मग त्याची आई ते जरी पांघरीचा असेल तरी ती शिंदेवाडीची होती ना. मग तिनं काय केलं, दुकानावर गेली आणि तिनं 1च्या 2 चॉकलेट आणल्या. तिनं खाल्ली आणि मग एक पिंट्याला द्यायला गेली. मग पिंट्याला काय म्हणते माहिती का, ती पिंट्या इकडे तुला मम्मा मानले तर लहान लेकराला पैशापेक्षा काय त्याला चॉकलेटच आवडणार ना. मग ते काय करते, ती चॉकलेट घेते आणि 500ची नोट सोडून देते. याला म्हणतात ओरिजिनल भोळा, जो थोडा घेतो आणि जास्त देतो. आणि तसंच महाराज त्या भगवान शंकराच्या बाबतीत सुद्धा आहे. तो देव थोडा घेतो आणि जास्त देतो, पण तो काय घेतो, 1 कपसा पाणी 1 बिल्वदळ पूजन सगळं सोपे भाऊ एवढंच घेतो तो. विठाला विठाला विठाला. रे जया चित्ती वासना, रे जया चित्ती वासना, रे जया चित्ती वासना, रे जया चित्ती वासना. रवणे त्याची
पुरवणे त्याचे क्षमा भोळा राजा शिवशंकर भोळा राजा शिवशंकर भोळा राजा शिवशंकर त्रिभुवनी भोळा विषय बंद करते आणि पुढचा विषय चालू करते बरं का. नाही तर जास्त वेळ जर हे विषय चालू केला तर तुम्ही म्हणाल कीर्तनकारीनं जरा जास्तच भोळी दिसायची. म्हणून आता भोळा विषय बंद करते. पुढचा विषय काय? चक्रवर्ती. कुणाला म्हणतात चक्रवर्ती? लक्ष देऊ नाही का? ज्ञान नावाचं चक्र ज्याच्या भोवती फिरतं त्याला म्हणतात चक्रवर्ती. एक वेळेचा प्रसंग आहे बघा. का पार्वती माता देवाला म्हणला काय, देवा मला ज्ञान सांगा. काय म्हणला देवा? मला ज्ञान सांगा. पण आता भगवान शंकराने एक दोन टाळण्याचा प्रयत्न केला पण पार्वती माता ऐकण्याचं नावच घेत नाही. कारण शास्त्र सुद्धा सांगतं माणसाला बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट या तीन हट्टापुढे झुकावंच लागतं. बाल हट्टापुढे झुकावंच लागतं हे का नाही? स्त्री हट्टापुढे झुकावं लागतं का नाही? पुरुष मंडळ झुकावंच लागतं. म्हणजे मग आपलं काय देव झुकला ना. देवानं सुद्धा ज्ञान सांगायला सुरुवात केली. ज्ञान सांगायला सुरुवात केली. मग आता ज्ञान काय सहजासहजी पचतंय का? ज्ञान, धन आणि मान या तीन गोष्टी माणसाला सहजासहजी पचत नाही. आणि मग आता भगवान शंकरांनी ज्ञान सांगायला सुरुवात केली आणि मग पार्वती मातेला लागला डोळा. आता डोळा लागल्याच्या नंतर हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून बघा भगवान विष्णूनं मच्छिंद्राचं रूप धारण केलं. मच्छिंद्राचं रूप धारण केल्याच्या नंतर मग मच्छिंद्राला धरे सहज स्थिती. मच्छिंद्राने ज्ञान पुढे गोरक्षाला दिलं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्षाने ज्ञान पुढे गहिनीनाथाला दिलं. गोरक्ष वळला गहिनी प्रती आणि मग गहिनीनाथाने ज्ञान पुढे निवृत्तीनाथाला दिलं. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि निवृत्तीनाथाने मग शेवटला ज्ञान ज्ञानोबरायांना दिलं. ज्ञानदेवा सार तो जविले आणि मग ज्ञानोबरायांनी हे ज्ञान या पूर्ण समाजाला प्रगट करून सांगितलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची भगवान शंकराजवळ फिरलं. आणि मग आता बघा तुम्ही म्हणसाल आता हे चक्र भगवान शंकराजवळ कसं फिरलंय जरा पटवून सांगा ना. आता एक लक्षात द्या, ऐका बघा. जेव्हा भगवान शंकराने ज्ञान सांगायला सुरुवात केली तेव्हा काय झालं? पार्वती मातेला डोळा लागला आणि मग डोळा लागल्याच्या नंतर हे ज्ञान वाया जाऊ नये म्हणून विष्णूनं मच्छिंद्राचं रूप धारण केलं होतं का नाही? मग विष्णू रूपी मच्छिंद्राने ज्ञान पुढे शिवरूपी गोरक्षाला दिलं. आणि ऐका मग शिवरूपी गोरक्षाने ज्ञान पुढं विष्णुरूपी गहिनीनाथाला दिलं. आणि मग विष्णुरूपी गहिनीनाथाने हे ज्ञान पुढं शिवरूपी निवृत्तीनाथाला दिलं. आणि शिवरूपी निवृत्तीनाथाने ज्ञान पुढं विष्णुरूपी ज्ञानोबरायांना दिलं. आणि मग ज्ञानोबरायांनी हे ज्ञान पूर्ण समाजाला प्रगट करून सांगितलं. मग आता हे ज्ञान आपल्यापाशी येऊन थांबलं. पण मग जेव्हा ज्ञानोबराय आपल्याला ज्ञान सांगत होते तेव्हा आपण सर्वजणे भगवान शंकराचे अवतार आहोत असं म्हणून सांगितलं. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगादती तरी स्वीकार आलं की असं म्हणून त्यांनी सांगितलं. आणि हे चक्र असं त्या ठिकाणी भगवान शंकराजवळ फिरलं. मग अशा भगवान शंकराचे पाय चितामध्ये धारण करणार. पण मग अशा भगवान शंकराचं भजन केलं तर फायदा काय? आता आजकाल लोक फायद्याशिवाय काहीच करत नाहीत. बघा एका ठिकाणी मी सांगितलं की बाबा तुळशीला पाणी टाकत जा. मग एक जण मला म्हणते तुळशीला पाणी टाकलं तर फायदा काय? ते म्हणते त्याची काय लाफ्टर निघत नाहीत,
त्याला काय फळं येत नाहीत का, फुलं येत नाहीत का, उन्हाळ्यामध्ये सावली झोपता पण येत नाही, मग तुळशीला पण टाकायचं का? तुळशीची या झाडा दुरोनी न घापे शिंतोडा. अहो फायद्यासाठी काय करायला लागलेत लोक? द्राक्षाची आबुडा दुधाची घाली. मग त्या भगवान शंकराचं भजन केलं तर फायदा काय? अभंगाचं दुसरं चरण. वाचे वदना वाचे वदना वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता क्रोध काम. त्या भगवान शंकराचं जर आपण भजन केलं तर आपल्याला काम आणि क्रोध बाधा करत नाही. हा फायदा आपला आहे. हो, एक वेळेस बघा, अर्जुनाने भगवान शंकराला प्रश्न केला, भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला की देवा, ही ज्ञानमंडळी पाप का करतात? अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी यांचे मतिभ्रंशे मार्ग टाकून येणारी जे चालत देखो. देवा, ही ज्ञानी मंडळी पाप का करतात? तर बघा, ही ज्ञानी मंडळी पाप करत नाहीत, दोघ जण करून घेतात, काम आणि क्रोध. हे ज्ञानी मंडळींना गाठतात. हे शस्त्रे विना साधिती, दोरे विना बांधिती, ज्ञानी असती तरी का वधिती पैज देवनी. यांना गीतेमध्ये नरकाचं द्वार म्हटलेलं आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस तस्माद्दत्तयं त्यजत. या काम क्रोध लोभा माझी जीवो जो होय उभा, तो निरयपुरीची सभा सन्मान पावे. जो काम क्रोधाच्या ठिकाणी उभा राहतो त्याला निरयपुरीमध्ये सन्मान मिळतो. आता बघा, मी गुरुजींना विचारलं, गुरुजी निरयपुरी म्हणजे काय? पुरी तर मला माहिती आहे, पण निरय या शब्दाचा अर्थ काय? तर गुरुजी म्हणले, निरयपुरी म्हणजे काय? पुरी म्हणजे काय खायची पुरी नाही, तर निरयपुरी म्हणजे यमपुरी. जो या काम क्रोधाच्या ठिकाणी उभा राहतो
तो यमपुरीमध्ये जातो. यमाचा पाहुणा प्राणी होय. मग आता अशा हरिपाठामध्ये 2 पाहुणे आलेले आहेत बघा. एक यमाचा आणि एक कोणता शांतिदया पावना हरिकरी. हे 2 पाहुणे हरिपाठामध्ये आलेले आहेत. मग आपल्याला ठरवायचं की आपल्याला कोणता पाहुणा व्हायचं. आपण जर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, आळंदी पंढरपूरची वारी केली, देवाचं नामस्मरण केलं, तर आपण कोणता पाहुणा होतो? शांतिदया पावना हरिकरी. आपण देवाचा पाहुणा होतो. आणि मग पाहुणा झाला की तिथं आपलं स्वागत असताना मग काय, वैकुंठ भुवनी घर केले, हा सन्मान तिथे आपल्याला मिळतो. परंतु याच्या विरुद्ध जर आपण व्यसनाधीन झालो, काम क्रोधाच्या ठिकाणी उभे राहिलो, तर आपण यमाचा पाहुणा होतो. आता मग पाहुणा हरिविन जन्म नरकाची पैजाला, हरिविन जन्म नरकाची पैजाला, हरिविन जन्म नरकाची पैजाला. यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग वाईट मार्गाला जर गेलो तर आपण यमाचा पाहुणा होतो. मग पाहुणा म्हटलं की पाहुणचार तिथं पण रेडीच असतो. काय पाहुणचार असतो आपल्याला? मरती तोडी ती झोडी ती निष्ठुर, मरती तोडी ती झोडी ती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. तिथं आपण गेलो की यम म्हणतात, काय म्हणतात? या पांगरीकर आले का? या या सांगा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली का? ते म्हणाले नाही. घ्या मग 2 चाबूक पाटीत. सांगा, आळंदी पंढरपूरची वारी केली का? ते म्हणाले नाही. घ्या मग 4 चाबूक पाटीत. धनके नारायणगाव गेलते का? नाही. ते म्हणाले गेलतो. घ्या मग 6 चाबूक पाटीत. अहो दात पडले तरी सोडली नाही. 8 चाबूक पाटीत. तिथं गेला की आश्रम आपली अवकळा करतात. या काम करताना अशी बऱ्याच जणांची अवकळा म्हणलेली आहे. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतांशी, हरिहरासी अभृग तो भय नाही त्यासी. इंद्रा पडली भागा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. असं कशामुळे होता? काम क्रोधाच्या ठिकाणी जर उभे राहिलो तर अशी अवकळा आपली होती. एवढे असणारे काम क्रोध बलवत्तर आहेत. बघा, महाराज म्हणतात हे किती बलवत्तर असू द्या, किती ताकदीवान असू द्या, परंतु यांच्या संता पुढे काही चालत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे बघा. जेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज भजन करण्याकरता जायचे ना, तेव्हा गावातील काही कुटाळखोर मंडळींनी महाराजांकडे बाई पाठवली. आणि तेव्हा ती बाई महाराजांना म्हणाली, महाराज माझी इच्छा पूर्ण करा. आणि तेव्हा त्या मातेला बघून जगद्गुरु तुकाराम महाराज त्या मातेला म्हणू लागले, जाईव तुमाते नकली सायास, जाईव तुमाते नकली
आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास जाई वो तुम्हा ते न करी सायास जाई वो तुम्हा ते न करी सायास. जगद्गुरु तुकाराम महाराज त्या मातेला म्हणलेले, माते तू परत जा. माते अगं तू ज्या प्रकारचं आम्हाला समजतेस ना त्या प्रकारचे आम्ही नाही आहोत, तैसे आम्ही नाही आहोत. तैसे न म्हणजे कैसे न तर या विश्वमित्रासारखे आम्ही नाही आहोत. तू परत जा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या मातेला परत पाठवलं. अहो हे कशामुळे घडलं? वाचे वदता शिवनाम. अहो एवढंच नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांना बघा कल्याणाच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना शुभा कासार यांनी आंघोळी म्हणजे स्नान करण्याकरता घरी बोलवलं होतं. आणि मग घरी बोलवल्याच्या नंतर त्यांच्या पत्नीनं महाराजांच्या अंगावर असं गरम गरम उकळतं पाणी महाराजांच्या अंगावर टाकलं. अंगावरी थुंकला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगाचा असा दाव होऊ लागला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगाचा धावा करू लागले. काय म्हणू लागले जगद्गुरु तुकाराम महाराज? जळे माझी काया लागला बनेना जळे माझी काया लागला बनेना जळे माझी काया लागला बनेना जळे माझी काया धावरे केशवा माय बापा. जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याचा धावा करू लागले. अहो एवढंच नाही तर आहे का, अहो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातील एक प्रसंग आहे बघा. अहो कल्याणाच्या सुभेदारांची सून ही महाराजांना नजराणा म्हणून पाठवली होती. ती सून काय साधारण सून नव्हती, ती लावण्य सुंदर असणारी सून होती. कशी होती ती आहे का? काळ्या राती तळपत होता तिच्या रूपाचं गुण, अशीच एक देखणी होती मुसलमानाची सून. अशीच एक देखणी होती मुसलमानाची सून. त्या सुनेला आई म्हणाला, त्या स्त्रियेला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. आणि त्या सुनेला पाहून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणाले, माते आम्ही तसे नाही आहोत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मातेला
साडी चोळी करून परत पाठवले. हे कशामुळे घडलं मग? वाचे वदता शिवनाम विठाला विठाला विठाला. म्हणून बायबाप आपणही सर्वांनी एकदा भजन करा. हात वर करा सर्वांनी एकदा. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी म्हणा. मला दिसत नाही बरं आमचा हात वर करा. माय हाईट लहान आहे. विडोबा रखुमाई